मी प्रेस नोट वाचतो आणि मग त्याच्यानंतर भूमिका मांडतो. ऍग्रीगेटर कंपन्या आणि खासगी उद्योगपती यांना आर्थिक फायदा करून देण्याकरिता महाराष्ट्रातील लाखो ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांची उपजीविका नष्ट करून त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा शिवसेनेचे माननीय परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांचा डाव. 1 मे 2026 पासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा माननीय परिवहन मंत्री यांचा निर्णयाचा निषेध. अन्यायकारक निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा. 1 मे 2026 पासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्यात येणार आहे. मराठी लिहिता व वाचता न येणाऱ्या तसेच मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याचे माननीय परिवहन मंत्री यांनी घेतला आहे. ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र या निर्णयाचा निषेध करत आहे. या निर्णयामुळे हातावर फूट असणाऱ्या लाखो स्वयंरोजगारीत ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांची उपजीविका धोक्यात येणार. महाराष्ट्रात 15 वर्ष वास्तव्य असलेल्यांनाच ऑटो रिक्षा टॅक्सीचे परवाने दिले जातात. परवाने देताना त्यांची पोलीस पडताळणी केली जाते व त्यानंतर ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांना परवाने दिले जातात. शहरांमध्ये ऑटो रिक्षा परवानाकरिता ₹15,000 व ग्रामीण भागात 5,000 शुल्क भरावे लागते. ऑटो रिक्षा टॅक्सी चालक स्वतःचे भांडवल लावून व कर्ज घेऊन ऑटो रिक्षा टॅक्सी विकत घेतात व महाराष्ट्रातल्या नागरिकांना सर्व नियमांचे पालन करून वाहतूक सेवा पुरवितात. ऑटो रिक्षा टॅक्सी चालक हे वर्षानुवर्ष महाराष्ट्रातील जनतेला प्रवासी वाहतूक सेवा देत आलेले आहेत. भाषेमुळे कधीही त्यांच्या सेवेत कमतरता आलेली नाही. महाराष्ट्र राज्यात बेकायदेशीररित्या परिवहन मंत्रालयाच्या कृपेने बाईक टॅक्सी सुरू आहे आणि या सेवेवर जाणीवपूर्वक कारवाई केली जात नाही. वर नमूद माननीय परिवहन मंत्र्यांचा निर्णय ऍग्रीगेटर कंपन्या आणि खासगी उद्योगपती यांना आर्थिक फायदा करून देण्याकरिताच घेण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांची उपजीविका नष्ट होऊन त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होते. माननीय परिवहन मंत्री यांनी 1 मे 2026 पासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय रद्द करावा या मागणीचे महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सी चालकांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या निवेदन मंगळवार दिनांक 28 एप्रिल 2026 पर्यंत माननीय परिवहन मंत्री यांना देण्यात येईल. माननीय परिवहन मंत्र्यांनी वरील नमूद अन्यायकारक निर्णय रद्द न केल्यास परिवहन मंत्र्यांनी घेतलेल्या या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात दिनांक 4 मे 2026 पासून रोज शहरी व ग्रामीण भागांमध्ये प्रमुख ठिकाणी ऑटो रिक्षा टॅक्सी चालक निदर्शनं करतील. तसेच परिवहन मंत्र्यांनी त्यांचा अन्यायकारक निर्णय रद्द करावा या मागणीच्या समर्थन करण्याकरिता नागरिकांची स्वाक्षरी मोहीम राबवली जाईल. मित्रांनो, असं आहे की ज्यांना नोकऱ्या नाहीत त्यांच्यासाठी हा स्वयंरोजगार आहे आणि 90च्या आधी जवळपास 23,000 ऑटो रिक्षा होत्या. त्यानंतर परवाने खुले केले गेले. 97-98 पर्यंत नवीन परवाने मिळाले आणि मुंबईच्या उपनगरांमध्ये 1,04,000 पर्यंत रिक्षा झाल्या. त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये जवळपास 7.5 लाख रिक्षा होत्या. 2017ला आमच्याच मागणीने परत परिवहन खात्याने परवाने ओपन केले आणि आज जवळपास मुंबईच्या उपनगरांमध्ये 2,75,000हून अधिक परवाने आहेत, रिक्षा आहेत. MMR रिजन मध्ये जवळपास 5 लाख परवाने आहेत, रिक्षा आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंदाजे 15 लाख रिक्षा आहेत. याचा अर्थ की महाराष्ट्रभरामध्ये 15 लाख कुटुंब हे या स्वयंरोजगारावर अवलंबून आहे. त्यांचं जीवन याच्यावरती चालतंय आणि परवाने देताना जे काही नियम आहे
त्या नियमांचं पालन केलं गेलेलं आहे. पैसे भरायचे ते पैसे भरले गेलेले आहेत. पोलीस व्हेरिफिकेशन आहे, पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि त्या माध्यमातून यांना परवाने मिळालेले आहे. परवाने मिळाल्यानंतर कर्ज घेऊन रिक्षा टाकली गेली. रिक्षाचं पासिंग दरवर्षी होता. अनेक अशा गोष्टी ज्या काही कायद्याने बंधनकारक आहे, रिक्षा टॅक्सी चालक मालक या सर्व नियमांचं पालन करतात आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सार्वजनिक परिवहन सेवा देतात. जे दर आहेत, जे दर ठरलेले आहेत, जे महाराष्ट्र शासन देते, परिवहन मंत्रालय देते, त्याच दरामध्ये ते ऑपरेट करतात आणि काही चूक जर झाली तर त्यांच्यावरती दंडमयी कारवाईही होत. आणि हे सर्व, आणि आता जर परवाने बंद केलेले आहेत आणि हे सर्व होत असताना याच्यामध्ये दुसरा भाग, जे वर्षानुवर्ष ऍग्रिगेटर्स आहेत, ज्या प्रायव्हेट कंपन्या ऍग्रिगेशन मध्ये आले, मग ओला असेल, उबर असेल, बाकीच्या असतील, त्यांच्या ज्या काही गाड्या आहेत किंवा जे ड्रायव्हर्स आहेत त्यांची कुठेही पडताळणी होत नाही, कुठेही काही व्हेरिफिकेशन बरोबर होत नाही, त्यांना काही परमिटची गरज नाही. आणि तुम्ही काल म्हणजे मी आज विचार केला आणि उद्या मी गाडी टाकू शकतो. माझ्यावरती कुठेही काही बंधन नाही, कुठेही काही इन्क्वायरीज नाही. अशा पद्धतीची ती सेवा आहे. कोणतेही दर घेतले जातात, प्रवाशांना कोणताही दर लावला जातो, त्याच्यावरती काय कोणाचा कंट्रोल नाही. असं हे अनेक वर्ष ऍग्रिगेशन सुरू आहे, त्याच्यावरती कुठेही ठोस कारवाई होत नाही. तिथेही काही ड्रायव्हर्सना लुबाडलं जातं कंपन्यांकडनं, तिथेही काही कारवाई होत नाही. आणि हल्लीच्या काळामध्ये जे बाईक टॅक्सीज आलेला आहे, सांगायला परिवहन मंत्रालयाने बंदी आणलेली आहे काही कंपनीजवर, पण आपल्या सुद्धा निदर्शनास आलं असेल की बाईक टॅक्सी या कुठेही थांबलेल्या नाही. बाईक टॅक्सीचं धोरण आणलं त्यावेळेला मंत्री म्हणाले की फक्त ई बाईक्स या हे सेवा देऊ शकतील, फक्त इलेक्ट्रिक बाईक साठी हे अलाउड आहे. पण आज तुम्ही बघाल इलेक्ट्रिक बाईक कुठे दिसत नाही आणि सर्रास ज्या बाईक्स आहेत त्या बाईक्सने ही सेवा गैरकायदेशीररित्या आज पुरवली जाते आणि कुठेही कोणावरही कारवाई होत नाही. आणि म्हणून जो काही निर्णय माननीय परिवहन मंत्रीने घेतलेला आहे, मुळात ज्याला डोमिसाईल आहे, ज्याचं 15 वर्षाचं वास्तव्य आहे, त्यालाच परमिट मिळतं, नाहीतर परमिट मिळत नाही हे आपल्याला माहिती आहे. आणि जर त्याच्यामध्ये काही प्रमाणात जर कुठे गैरव्यवहार असेल तर त्याच्यावरती कारवाई व्हावी. पण सर्रास असे नियम आणून, कारण जर 15 वर्षाचं वास्तव्य असेल तर तो व्यक्ती आधी 15 वर्षाचं वास्तव्य आणि आज मग 10-12 वर्ष किंवा 20 वर्षांहून अधिक काळ जर रिक्षाचा व्यवसाय करत असेल तर या महाराष्ट्रामध्ये त्याचं कुटुंब जवळपास 35 ते 40 वर्षापासून राहत आहे किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त वेळ राहत आहे. असे सूडबुद्धीचे निर्णय फक्त काही खासगी कंपन्यांना, काही ऍग्रिगेटर्सला नफा कमवून देण्यासाठी जर घेणार असतील तर त्याचा सक्त विरोध आमच्याकडनं केला जाणार आहे. आणि आमचा आरोप आहे की माननीय परिवहन मंत्र्यांनी फक्त ऍग्रिगेटर कंपन्या आणि खासगी उद्योग यांना मदत करण्याकरिता हा निर्णय घेतलेला आहे. आज जर तुम्ही म्हणजे मी म्हणालो की बाईक टॅक्सी सर्रास सुरू आहेत, कुठेही कारवाई नाही. प्रायव्हेट गाड्याने गैरकायदेशीररित्या प्रवासी वाहतूक करते, कुठेही कारवाई केली जात नाही. पण फक्त आता रिक्षा चालकांवर कसं करायचं, मधल्या काळामध्ये कल्याणकारी महामंडळाच्या नावाने जबरदस्ती केली जात होती, कामं थांबवली गेली होती मोठ्या प्रमाणात. आता त्याच्यामध्ये आंदोलनानंतर शीतलता आलेली आहे, पण अजून काही ते भूत आमच्या डोक्यावरनं गेलेलं नाही. पण सातत्याने कष्टकरी स्वयंरोजगारीत रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर या पद्धतीने कारवाई करणं ही मानसिकता बरोबर नाही. आणि म्हणून आम्ही मागणी करत आहोत की हे जे काही निर्णय घेतलेला आहे तो त्यांनी तातडीने रद्द करावा. कारण रिक्षा चालक किती, तुम्हाला जर मराठीत बोलायचं असेल, कोणत्याही भाषेत बोलायचं असेल तर आपण किती संवाद करतो. एखाद्या टॅक्सी रिक्षा चालकाबरोबर आपला संवाद
की मला या ठिकाणावरून या ठिकाणी जायचं आहे, त्यांनी तुम्हाला घ्यायचं आहे आणि तिथे सोडायचं आहे. आता हेच जिथे ऍप बेस्ड आलेलं आहे, जे ओला उबर असतील, बाकीच्या कंपन्या असतील, त्या जर ऍपवर आहे, रिक्षाही बऱ्याच ठिकाणी ऍपवर चालतात, तर मग ऍपवर त्यांनाही कुठेही जबरदस्ती केली जात नाही. आणि अशा पद्धतीची जबरदस्ती म्हणजे आमचं म्हणणं आहे की ज्याच्याकडे पैसे आहेत, जो पैसावाला आहे, त्याच्याकडे परिवहन मंत्री त्या माणसाकडनं किंवा त्या कंपनीकडनं मराठीची सक्ती मागणार नाही. पण जो हातावर पोट घेऊन जगतो,